परमर्षी स्वस्ति मंगलपाठ। नित्य अद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मनः पर्यय ज्ञानधारकयति तपसी वागुणी। दिव्यवदी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो, कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो। कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो, संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो। ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे, अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे। दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को। पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा, स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा। प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही, अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही। अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे, उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे। जंघावली अरु श्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून, रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन। स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर, कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। अणिमाजु महिमा और लगिमा में कुशल श्री मुनिवरा, रुद्धि लघिमा वेधरे मन वचन तन से ऋषिवरा। है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद झलकता, उनके यजन चरण के यजन हित इस दास का मन ललकता। ईशत्व और वशित्व अंतर्धान आपती जिन कही, काम रूपी और प्रतिघात ऋषि पुंगवलही। इन रुद्धि धारक मुनि जनों को सतत वंदन मैं करूं, कल्याणकारी जो जगत में सेय शिवती को वरू। विक्रिया रुद्धीमध्ये काल आपण गरिमा रुद्धीचं उदाहरण बघितलं होतं। गरिमा रुद्धीची विशेषता काय सांगितली होती? या रुद्धीने स्वतःचं शरीर मुनिराज असं जड बनवू शकतात की तिथं वज्रापेक्षा सुद्धा असंख्यात पट जड असेल ते शरीर। अशी शरीर बनवण्याची कला असते ती गरिमा रुद्धी। थोडंसं या पुस्तकामध्ये मला वेगळं काय काय वाचायला मिळालं ते वाचते। धौलाकारांनी या विक्रियाचे 11 भेद नाही घेतले, 8च भेद घेतलेत। मग त्यामध्ये ही गरिमा हा वेगळा भेद घेतला नाही त्यांनी। कशासाठी? तर त्याला कदाचित गर्भित केलंय किंवा त्याला वेगळं घालायचं त्यांना आवश्यकता वाटली नाही, किंवा त्यांच्या भावात ते असेल पण लेखणीमध्ये तसं आलं नाही असं त्यांनी खुलासा करून सांगितलं आहे। लघिमा रुद्धीचं वर्णन केलं आहे ज्यामध्ये की शरीर हलकं बनवू शकतात,
आणि त्याच्या विरुद्ध आहे असं समजून घ्या की गरिमामध्ये जड शरीर असतं असं एक त्यात भाव त्यांनी गर्भित केला असं सांगितलं. तर या वृद्धीचं काय उदाहरण आहे का असं त्यांनी प्रश्न विचारलाय. मग तिथं खुलासा केलाय की रावणाच्या द्वारे जेव्हा कैलास पर्वत उचलला गेला तर ते बालीमुनी होते ना त्या पर्वतावर, आणि ते तर ध्यानस्थ होते आणि याला पूर्ववैर जागृत झालं होतं, त्यामुळं तो त्यांच्यावर उपसर्ग करण्यासाठी म्हणून ते उभारले होते कैलास पर्वतावर बालीमुनी ध्यानाला. मग त्यांना एकट्यांना त्रास द्यायचं सोडून त्याचे भाव काय होते, ह्या पर्वताला सुखडून टाकतो मी ज्याच्यावर की ते मुनी उभारलेत. तर त्यावेळेस मुनिराजांना उपसर्गाला दूर करायचं नव्हतं. मुनिराजांना ज्ञात झालं की हा उपसर्ग करणार आहे काहीतरी वगैरे, पण ते जिथं उभारले होते मुनिराज त्या पर्वतावर अनेक चैत्यालय होती, अनेक मंदिरं, अनेक जिनबिंब असे होते, अनेक पशुपक्षी राहत होते तिथं. आणि हा गेला वैर जागृत झाल्यामुळं त्या पर्वताच्या खाली गेला आणि त्यांनी आपल्या हातावर ते पर्वत उचलला, कैलास पर्वत. तर मुनींनी ध्यान सोडलं नव्हतं, पळून गेले नाही, त्याला सांगितलं नाही, विरोध केला नाही, काय नाही. पण जेव्हा त्यांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला पर्वत, त्यावेळेस तिथले काय म्हणायचं पशुपक्षी उडाले, घाबरले, दगडं हालू लागली, पडायला लागली. मग फक्त भाव एवढा आला की चैत्यालयांची रक्षा व्हायला पाहिजे आणि कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये, म्हणून त्याच ध्यानस्थ दशेमध्येच त्यांनी काय केलं, फक्त पायाचा अंगठा दाबला. उभारलेले बसलेल्या का कुठल्या दशेत असतील ना तशा कंडिशनमध्येच फक्त पायाचा अंगठा त्यांनी जमिनीवर दाबला की इतकं प्रेशर पडलं की त्यांनी सांगितलं ऐका इथं काय सांगितलं, पर्वत उठाए जाने पर जिनालय जीव जंतुओं के रक्षा के भाव से बाली मुनि ने शरीर को इस रुद्धि के द्वारा, कौन सी रुद्धि, गरिमा रुद्धि, गरिमा रुद्धि त्यांना प्रगट असेल तर त्याच्याद्वारे त्यांनी आपल्या शरीराला थोडंसं भारी केलं, थोडंसं, ज्याचं फळस्वरूप जिससे पर्वत रावण के हात से धीरे धीरे मुकुट पर आया. असं धरलं असेल ना त्यांनी जर ते काय हातावर त्याच्या पर्वत, तर ते हातावरून घसरत पर्वत त्यांनी दाबल्यामुळं त्याच्या डोक्यावर जे मुकुट होतं त्या मुकुटावर आलं ते पर्वत, त्या मुकुटाचा चुरा झाला. रावण का मुकुट टूट गया, सिर पर आया भार, तब रावण रोने लगा. म्हणून म्हटलं ना तो जेव्हा रुदन करू लागला, रव म्हणजे आवाज काढू लागला, ओरडला, रडू लागला म्हटल्यावर त्याच्यावरून त्याचं नाव रावण ठेवलं गेलं. नाहीतर त्याचं नाव दशानन नव्हतं ना पूर्वी. तर जेव्हा डोक्यावर आलं ते काय पर्वत डोक्यापर्यंत आलं तर तो खाली धसला, गुडघ्यावर पडला, असं म्हणजे उभारला असेल कदाचित तर गुडघ्यावर तो टेकला खाली. आणि हे बघून मंदोदरीला कळलं की ती आपल्या पतीच्या प्राणांची भिक्षा मागायला मुनींकडे गेली. तिला समजलं ना हे की पतीचा जीव धोक्यात आहे. मंदोदरी ने पति के प्राणों की भिक्षा मांगी, मुनि बाली ने क्षमा भाव से अंगूठे का भार हटा लिया. बस फक्त एवढंच हलवलं, काय जादू असेल. असं नाही की जोरात कुठं तर दाबलं होतं, प्रेशर दिलं होतं, काय नाही, नुसतं उभारलेल्या ठिकाणी असा अंगठा दाबला होता. दाबा बघू काय काय हलते बघू आपल्याकडनं. तर त्यांची ती शक्ती की फक्त, आणि त्यांना काय त्या शक्तीचा प्रयोग करायची इच्छा नव्हती किंवा आपल्या स्वतःलाची रक्षा करायचं काय भाव नव्हते, फक्त भाव एवढा होता काय, त्या चैत्यालयांची काय हानी होऊ नये, कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये, एवढ्या उद्देशाने त्यांनी फक्त ती रुद्धी वापरली. म्हणून म्हणलं होतं ना आपण, रुद्धींचा वापर ते स्वतःसाठी करत नसतात, फक्त कुठंतरी धर्मावर संकट येत असेल तरच करणार. म्हणून याच्या निमित्तामध्ये त्यांनी गरिमा रुद्धीची सिद्धी करून दाखवली होती. मग ते एक उदाहरण बघितलं होतं ना आपण की तीर्थंकर बालक जेव्हा त्याला ह्याच्यावर घेऊन जातात कुठं, मेरू पर्वतावर अभिषेक करण्यासाठी, तर त्यावेळेस तिथं काय होतं, त्या इंद्राला शंका आली की इतक्या 1008 कलश त्याच्या डोक्यावर ढाळणार सगळेजण मिळून, पाण्याचे, त्या तिकडचे दुधाचे म्हणजे समुद्रातले पाण्याचे,
इतकं ते बालक कसं सहन करू शकणार? तुम्ही एवढंसं 2-4 तांबे अंगावर घालता, ठीक आहे, केवढं आहे बाळ तुमचं? त्याला किती घालतो आपण आंघोळ? लय बादली भर पाणी. तर त्या तीर्थंकर बालकाच्या अंगावर 1008 अशा घागरी म्हण, तर इतकं पाणी समुद्रात आणून त्याच्या अंगावर ओततात, गरम करून नव्हे, तसंच. हां, मग सांगितले की त्यांनी. हां, शरीरच तसं वज्रसहन नाही ना जन्मतःच, त्यामुळं त्या शरीराला काय होणार नाही आहे. पण त्याच्या मनात शंका आली इंद्राच्या की इतकं पाण्याचा प्रवाह त्याच्या डोक्यावर टाकल्यावर, अंगावर टाकल्यावर कसं सहन होणार आहे तीर्थंकर बालकाला? एवढंच आहे ते. नुसती अशी शंका आली बरं का, तर त्या बाळाला लगेच समजलं, अवधी ज्ञान असते जन्मतःच. समजलं की त्यांनी काय केलं? इंद्र की शंका को दूर करने के लिए शरीर को भारी बनाया, वजनदार किया था. आणि मग त्यांनी पण तिथं सांगितलं, आपला अंगठा टेकवला त्या मेरू पर्वतावर, की मेरू पर्वत थोडासा कंप झाला त्याच्यामध्ये. आणि ते लगेच कळलं मग इंद्राला की याच्यामध्ये भयंकर शक्ती आहे, ह्याला काय घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणून तिथं ते असे उदाहरणं दाखवले जातात गरिमा वृद्धीसाठी. मग त्यापुढं त्यांनी प्रश्न केला आहे की ही वृद्धी बलवृद्धीमध्ये का नाही अंतर्भूत केली? म्हणजे बलवृद्धी का नाही म्हणायचं ह्याला? कारण त्यांनी बळाचा वापर केला ना, शरीराच्या बळाचा, जेणेकरून की ते पर्वतला दाबलं किंवा काहीतरी कोणाचे तर त्या ह्याला पण, इंद्राला पण त्याचं प्रात्यक्षिक दिसलं तीर्थंकर बालकाचं. ती वृद्धी नव्हती, पण एक सांगायचं होतं त्यांना. असं जेव्हा दिसून येतं त्यावेळेस त्याला तुम्ही गरिमा वृद्धी का म्हणता? त्याला बलवृद्धीमध्ये घाला. काय बलवृद्धी आहे ना, 3 बलवृद्धी आहेत, मन बलवृद्धी, वचन बलवृद्धी आणि काय बलवृद्धी. मग काय बलवृद्धीमध्ये ह्याला अंतर्भूत करा असा प्रश्न केल्यावर त्याचं उत्तर देत आहेत की बलवृद्धीने पदार्थ उचलले जातात, टाकले जात नाहीत किंवा दाबले जात नाहीत. त्याचा उल्लेख येतो तो या गरिमा वृद्धीमध्ये. पण बलवृद्धीचं जेव्हा कथन येणार त्यावेळेस तिथं त्यांच्या शक्तीने किती ते उचलू शकतात हे दाखवणार. जसं की रावणाने पर्वत उचलला, पण ती काय वृद्धी नाही त्याची, पण एक सांगायचं की बलाचा वापर कुठं केला जातो ते दाखवणार. तर ते उचलण्यासाठी घेतला तर काय बलवृद्धी झाली. पण इथं गरिमा वृद्धीमध्ये शरीराला फक्त भारी बनवलंय आणि ते त्या शरीराने दाब देत आहेत कुठंतरी, एवढंच सांगायचं आहे. त्यामुळं हे यांचा एकमेकामध्ये अंतर्भाव होत नाही. मग पुढं विचारले की शंका आहे, अणिमा आदि रुद्धियों से शरीर को छोटा बड़ा हलका भारी किया जाता है. अणिमा, गरिमा, रुद्धी काय, लघिमा आणि गरिमा. अणिमा, महिमा, लघिमा आणि गरिमा या 4 वृद्धींच्या द्वारे शरीराला छोटं मोठं हलका भारी वगैरे केलं जातं. तर इससे जीव को क्या लाभ है? जीवाचं काय प्रयोजन सिद्ध होतं ह्याच्याद्वारे? शरीराचं होतंय ना, शरीराला लहान मोठं हलका भारी वगैरे केलं जाते. जीवाला काय उपयोग सांगायचा? काय करायचं त्याला भरून? तर त्यांनी सांगितलेत कशासाठी करतात. करू शकतात एखाद्या वेळेस. परवा आपण बघितलं ना, मेरू पर्वतावर जाऊन ध्यानाला बसतील किंवा जाऊन त्या पर्वतांच्या गुफांमध्ये जातील किंवा त्या झाडाच्या कोटरांमध्ये, त्या कमळाच्या देठामध्ये अणिमा वृद्धीचा वापर करून जाऊन तिथं बसतील की, असं सांगितलंय. अणिमा आदि रुद्धियों से शरीर को छोटा बड़ा आदि किया जाता है. इनसे शरीर को ही छोटा बड़ा आदि किया जाता है, जीव को नहीं. क्योंकि छोटा बड़ा आदि की क्रियाएं जड़ में ही घटित होती है, जीव में नहीं. संसार अवस्था में जीव शरीर प्रमाण होता है, उससे छोटा या बड़ा नाही. म्हणून या वृद्धीने शरीराला लहान मोठं केलं जातं, पण जीव जो आहे तो शरीर ज्या प्रमाणात त्या प्रमाणातच राहणार आहे. म्हणून जीव लहान मोठा होईल त्याची गोष्ट वेगळी, पण या वृद्धीने शरीरावर इफेक्ट केलाय, जीवावर नाही. म्हणून तिथं आणि मग शरीर की क्रिया से जीव को न लाभ न हानि है. इनसे या किसी भी वृद्धि से मुनि साधना रूप प्रयोजन की सिद्धि नहीं होती है. मुनि को
साधना पुरुषार्थ का कार्य है, रुद्धियों का नहीं। पूर्व में विष्णु कुमार मुनि ने रुद्धि के द्वारा उपसर्ग दूर किया ऐसा पढ़ा था, परंतु उपसर्ग दूर करने का कार्य भी मुनी का कर्तव्य नहीं है। ॲक्च्युली ते गृहस्थांचं कार्य होतं, जाऊन रक्षा करायचं मुनींचं, पण गृहस्थांची शक्ती नव्हती तेवढी म्हणून मुनींना आपली रुद्धी वापरावी लागली, पण हे मुनींचं कार्य नसतं। परंतु उपसर्ग दूर करने का कार्य भी मुनि का कर्तव्य नहीं है, गृहस्थों का कर्तव्य है। अतः किसी भी रुद्धि के द्वारा आत्म साधना रूप या मुनि धर्म रूप प्रयोजन की सिद्धि नहीं होती है। इनसे किसी प्रयोजन की सिद्धि ही नहीं है तो शास्त्र में वर्णन क्यों किया? जर ह्याचं काय रुद्धींचं प्रयोजन नाही आहे त्यांच्या आत्मकल्याणासाठी, तर मग शास्त्रामध्ये का वर्णन केलं आहे ह्याचं, या रुद्धींचं? हां, परिणामांच्या विशुद्धीचं महात्म्य सांगायचं आहे की अशा उपलब्धी होत जातात, तुम्ही त्याच्यासाठी म्हणून करत नाही आहे। पण म्हणून म्हणलं ना, तुम्ही नुसतं धर्मक्षेत्रात यायचे, इथं शिकायचे, इथलं सगळं काय म्हणायचं ग्रहण करण्याचे नुसते भाव केलात ना, आपल्या परिणामात अशी विशुद्धी सुरू झाली आणि त्याचं फळ पुण्याचं आकर्षण होऊ लागलं, आसरो बंद होऊ लागला। म्हणजे नुसतं यायचे भाव केले तरी सुद्धा असं उदय सुरू होतात। कदाचित पापाची निर्जरा सुद्धा सुरू होते झट झट। माझं उदाहरण सांगितलं होतं ना, मी होते 2005ला सोलापूरमध्ये होते आणि तेव्हा सांगितलं मी जॉब करत होते आणि मग अम्मांकडे यायचे भाव केले मी। मग पप्पांना, आमच्या वडिलांना सांगितलं की मी अम्मांकडे जाणार आहे शिकायला, मी जॉब सोडणार आहे। मग पप्पांचा विरोध होता, नाही म्हणले तू इथं जाऊन ये, पण जॉब कशाला सोडायचा आहे, जॉब कर, असं काहीतरी होईल असं त्यांना भीती वाटत होती ना। म्हणून त्यांनी मला म्हटले की तू जाऊन ये, पण जॉब नाही सोडायचं, दुसरीकडे जा पाहिजे जॉबला, अजून इथं नको असेल तर। आणि असं हे कधी परमिशन आधी दिली नव्हती बरं का, म्हणजे सोलापूरच्या बाहेर जायचं नाही, काय करायचं सोलापूरमध्ये घरात राहून करायचं, असं होतं त्यांचं। तर पण मला असं भाव झाले होते की बास आता जॉब नको, आता आपण अम्मांकडे जाऊन, माझा पण असा काही विचार नव्हता, फक्त शिकायचं इतके परिणाम झाले होते ना। कारण आत्या आली होती घरी, आमची सुनंद आत्या, आणि तिच्याकडनं खूप चांगलं संबोधन मिळालं होतं। एक परिणाम असे जागृत झाले होते की शिकू, तेच की ते तिचं असं मिळालं की कशाला आता जॉब करायचे, पैशाची गरज आहे का आपल्याला, किंवा आपलं शरीर उगीच तिकडं रखडवायचं, आपली शक्ती घालवायची, उलट हे वय तुम्ही अध्ययन करायला, स्वाध्याय करायला, काहीतरी शिकायला घालवा। तिने पण एवढंच प्रेरणा केली होती, जॉब करू नको, हे शिक, असं तिने सांगितलं। आता काय म्हणायचं, 99 ठोके अम्मांचे होते, 100वा ठोका तिचा होता। आणि भाव झाले ते त्यावेळी सोडला जॉब। आणि 15 तारखेला काहीतरी मी रिझाईन केले असेल, 18 तारखेला माझा ॲक्सिडेंट झाला। मी 20 तारखेला इकडे येणार होते अम्मांकडे, आणि ॲक्सिडेंट झाला की 6 महिने बेडवर होते। म्हणजे कसं उदय येते हे मला सांगायचं आहे, फक्त भाव नुसते उज्ज्वल केले ना आपले, अशी पापाची निर्जरा असते। पुण्याचा पण अतिशय उदय येऊ शकतो, पुण्याचा उदय म्हणून समजा काय वाचलं जीव असेल, जे काय थोडंसं लागलं ते पुण्याच्या उदयात असेल, असं काय जे काय थोडा उदयाला भोगावा लागला तो पापाचा उदय, पण संक्रमण झालं असेल कदाचित आणि थोडक्यात निभावून निघून गेला असेल ते, म्हणजे असं होऊ शकतं। म्हणून तुम्ही पण भाव करा, काय मला पुण्याला शिकायला जायचं नाही, पुण्य इथं आहे, पुण्यात नाही आहे कुठं। म्हणून हे जर शिकलो आपण, ह्याचं जर आपण ह्याच्यामध्ये आपली शक्ती लावली ना, तर ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं कार्य नाही आहे। आणि तुमचे परिणाम उज्ज्वल आहेत, तुम्हाला लग्न करण्याचे भाव नाही आहेत म्हटल्यावर उलट तुम्ही ह्याच्यात घालवायला पाहिजे आपला उपयोग, तर फायदा होईल आपल्याला त्याचा। ठीक आहे, काय सांगत होते? वृद्धीचं प्रयोजन काय, कशासाठी शास्त्रात वर्णन केलं? तर जर याच्याद्वारे कुठल्या प्रयोजनाची सिद्धी होत नाही तर शास्त्रात त्याचं वर्णन कशासाठी केलंय, असा प्रश्न विचारलाय। समाधान, रुद्धियों से साधना रूप प्रयोजन की सिद्धि नहीं होती, फिर भी शास्त्रों में इनका विशेष वर्णन देखा जाता है, क्योंकि आत्म साधना के काल में मुनियों के रुद्धि रूप अचिंत्य शक्तियाँ प्रकट होती है।
आत्मसाधना के काल में कैसी कैसी शक्तियाँ प्रकट होती है, इसका ज्ञान कराने के लिए शास्त्रों में रुद्धियों का वर्णन देखा जाता है. काय म्हणले, कुठल्या कुठल्या टाईपच्या विशेषता प्रगट होतात आपल्या विशुद्धीने हे सांगण्यासाठी त्यांना या सगळ्या रुद्धींचं वर्णन करावं लागलं. काय म्हणले काका, लिहा की आपल्याला चालतं की हे की रुद्धींचं वर्णन जर आपल्या आत्मसाधनेसाठी उपयोगी नाही आहे तर शास्त्रात का वर्णन केलंय. लिखो किधर गई, क्या बताया समाधान की विशुद्धीच्या महात्म्याने जीवाला अशा अचिंत्य शक्ती प्रगट होतात ज्याचं ज्ञान करून देण्यासाठी म्हणून या रुद्धींचं विशेष वर्णन केलं जातं. जे की आपल्याला असं कळणार नाही, नुसतं तुम्हाला म्हणलं की मुनींची विशुद्धी इतकी वाढली, त्यांना इतकी शक्ती प्रगट झाली, काय कळणार आहे कशा टाईपची शक्ती होती, कसली प्रगट झाली आहे. हे सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी वर्णन करून दाखवण्यासाठी म्हणून या सगळ्या 64 रुद्धींचं वर्णन आलं. म्हणजे सगळ्याच रुद्धी एखाद्या मुनीला, सगळ्याच मुनींना असतील असं नाही आहे. एखाद्या मुनींकडं असतील 64 रुद्धी, एखाद्या मुनींकडं एखादी दुसरी रुद्धी असेल तर त्यांच्या त्यांच्या त्या विशुद्धीचं ते फळ आहे, एवढं समजून घ्यायचं. तथा रुद्धियों के लक्ष्य से रुद्धियाँ प्रकट नहीं होती, आत्मा का लक्ष्य होने पर स्वयमेव ही रुद्धियाँ प्रकट होती है. मुनींचं ध्येय काय आहे, रुद्धी हे ध्येय नाही आहे. रुद्धीला लक्ष नाही केलं त्यांनी, अशी काहीतरी मला जादू प्रगट व्हावी म्हणून जर त्यांनी साधना केली तर होणार नाही. म्हणून त्यांचं लक्ष तर स्वभावाकडे आहे, आत्म्याकडे आहे. त्याला लक्ष केल्यावर या रुद्धी स्वयमेव प्रगट होतात. सामान्यतः जो शक्तियाँ नहीं देखी जाती ऐसी अचिंत्य अलौकिक शक्तियाँ आत्मा की उपासना से स्वयमेव प्रकट होती है. इतनी ही रुद्धियों के वर्णन का करने का प्रयोजन है. इससे आत्मा की उपासना के लाभ बताए हैं. काय लिहिलं, का केले आहे तर विशुद्धीच्या महात्म्याने जीवाला कोणत्या विशेषता प्रगटतात किंवा कोणत्या अचिंत्य शक्ती प्रगटतात हे दाखवून देण्यासाठी. विशेषता किंवा अचिंत्य शक्ती प्रगटतात हे दाखवून देण्यासाठी म्हणून त्यांना हे वर्णन करावं लागलं. पण या रुद्धींचा आत्मसाधनेसाठी काही उपयोग नाही. गरिमा रुद्धि का आशय इतना ही है कि इस रुद्धि से शरीर जैसे वज्र अभेद्य भारी होता है वैसे शरीर भी अभेद्य भारी होता है. वज्र म्हणजे वज्रापेक्षा सुद्धा कठीण म्हणलेत. वज्र म्हणजे काय, वज्र म्हणजे काय तेच विचाराले की भाल हे काय म्हणायचं, काय होतं, गदा, गदा त्याची होती ना भीमाची गदा, तसल्या टाईप मध्ये एखादं शस्त्र. वज्र म्हणजे लोखंड, लोखंड असणे एखादं तेच की शस्त्र आहे काहीतरी जे की ज्याच्यामध्ये जास्त शक्ती असते. आता लढायला गेला समजा भीम त्या गदानी, ती गदाच फुटली तर कशाने लढणार. त्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती असायला पाहिजे ना ज्याच्याने तुम्ही लढा देणार आहे. म्हणून म्हणायचं की वज्रापेक्षा सुद्धा जास्त शक्तिशाली बनतं शरीर. वज्र कपाट म्हणत नाही, अहो वज्र म्हणजे पोलाद, लोखंडापेक्षा असं धातूच घ्यायचा. वज्र म्हणजे ते हत्यार नाही घ्यायचं इथं. हत्यार म्हणजे तेच की ते ज्याचं आहे ना हत्यार ते त्याच्यातली शक्ती हे सांगायचंय. त्या टाईपचं एक वज्र म्हटलं जातं ना. आता ह्याच्या पण हातात असते म्हणतात ना, काय इंद्राच्याकडे पण असते म्हणतात वज्र, त्याच्याकडे पण ते साधन म्हणून वापरतो तो. फक्त त्याची शक्ती सांगायची आहे एवढं समजून घ्या. वज्र म्हणजे एखादं असं काहीतरी एक वस्तू आहे. धातू घ्यायचा, धातू. बरं धातू ज्याच्यामध्ये की शक्ती जास्त आहे असते. पण गरिमा रुद्धीवाल्या मुनींकडे त्याच्यापेक्षा सुद्धा असंख्यात पट शक्ती असते हे सांगितलं. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये इतकी जास्त असं वजन प्राप्त होतं त्यांच्या शरीराला. वैसे शरीर भी अभेद्य भारी होता है, परंतु अंतर इतना है कि वज्र दूसरे वज्र से भेद्य होता है.
एक वज्राला कापायला दुसरं, म्हणजे एक वज्राचं घात करायला दुसरं वज्र. जसं की डायमंड कशाने फोडतात? डायमंड सगळ्यात हार्डनेस जास्त असतं डायमंडचं. असं आम्हाला शिकवलं ते दगडशास्त्रामध्ये. तर ते एक डायमंड फोडायला दुसरं डायमंड वापरावं लागतं. तुमच्या दुसऱ्या दगडाने वगैरे फुटत नाही डायमंड. मग तसं म्हणलं की एक वज्राला भेदण्यासाठी म्हणून दुसरं वज्रच वापरलं जातं, त्याच्यानेच ते भेद्य असतं. परंतु गरिमा रुद्धि से किसी भी प्रकार से शरीर भेद्य नहीं होता है. गरिमा रुद्धीने कुठल्याही रीतीने त्या शरीराला भेदता येत नाही, इतकं अवजड शरीर झालेलं असतं, इतकं बलकट. म्हणून ही त्याची रुद्धीची महिमा सांगायची आहे. वज्रापेक्षा सुद्धा ते जास्त कठीण, जास्त वजनदार बनतं. मग त्यांनी प्रश्न विचारलाय, वज्रवृषभनाचं सहनन आणि गरिमा रुद्धीमध्ये काय अंतर आहे? सहनन म्हणजे काय? सहनन म्हणजे काय हो? कोणाची शक्ती आहे? सहनन म्हणजे शरीराची शक्ती एक प्रकारचे म्हणजे कोणाच्यापेक्षा कठीण. सहनन म्हणजे हाड आणि स्नायूंचं बंधन, त्याच्यामध्ये असणारी शक्ती दाखवली जाते. जे की म्हणतो ना आपण किलीत सहनन किंवा 6 प्रकारचे सहननामध्ये असंप्राप्त सुरपाटिका सहनन, ज्याच्यामध्ये की खूप हीन शक्ती आहे. वज्रवृषभ नाराचं, वज्र नाराचं, अर्ध नाराचं, किलीत, आणि कुठलं राहिलं? नाही वज्र नाराचं सांगितलं की वज्रवृषभ नाराचं, वज्र नाराचं, अर्ध नाराचं, किलीत. नाराचं राहिलं, तुम्ही आम्हाला म्यूट केलं तर. काय म्हणताय? नाराचं म्हणले ना मी, का नाही म्हणले? बरं, वज्रवृषभ नाराचं, वज्र नाराचं आणि नाराचं वेगळं होय अजून, आणि अर्ध नाराचं, किलीत आणि असंप्राप्त सुरपाटिका. बरं, बघून घ्या काय शास्त्रामध्ये आलंय ते. त्यातलं असंप्राप्त सुरपाटिका म्हणजे सगळ्यात हीन सहनन आहे, ज्याच्यात की त्या हाडांना त्या स्नायूंनी बांधलेलं असेल तर त्याची शक्ती खूप कमी झालेली असते. आणि तेच वज्रवृषभ नारा सहननमध्ये असे रोवलेले असतात हाडं एकमेकामध्ये, ज्याच्यामध्ये की तुटण्याचं, सैल होण्याचं, निघण्याचं काय संबंधच नाही, इतकं फिक्स बसलेले असतात. आणि तेच जे आपलं वज्रवृषभ काय असंप्राप्त सुरपाटिका आहे ना, ते असे आहेत आता संबंध, म्हणजे किती राहिलं बघा ना त्याच्यामध्ये बंधन, शक्ती त्याच्यात, ते तुटणारच लवकर. म्हणून तुम्ही जरासं धडपडला की हाडं तुटलेली असते. नाहीतर काहीतरी झालेलं असतं आपल्याला शरीराला. मग तिथं त्यांनी म्हणले की वज्रवृषभ नाराचं सहननामध्ये हाड, स्नायू किंवा ते शिरा वगैरे असतात, तर त्या वज्रा समान असल्यामुळे ते अभेद्य असतात. हाड वगैरे हे अभेद्य असतात. आणि तेच गरिमा रुद्धीमध्ये सांगितलं संपूर्ण शरीर अभेद्य असतं. म्हणजे वज्रवृषभ नारा सहनन म्हणजे हाडाची शक्ती दाखवली, आणि या गरिमा रुद्धीमध्ये संपूर्ण शक्ती, शरीराची शक्ती दाखवली. सगळं शरीर असं भारी बनवलं त्यांनी, अशी त्यात शक्ती प्राप्त झाली आहे की ती वज्रापेक्षा सुद्धा अधिक बलशाली आहे. असं थोडंसं भेद करून सांगितलं. काय म्हणताय विजू बाकी? घाव घासला तरी हातोडा तुटेल पण त्यांचा हाड तुटणार नाही वज्र सहननमध्ये. बरोबर, ते घेतलं ना हनुमान पडलेवरून, तर त्या दगडाचे तुकडे झाले पण हाडाचे तुकडे झाले नाहीत. आपण एका पायरीवरनं खाली पडलो तर कशाचे तुकडे होतात, फरशीचे तुकडे होत नाहीत. असं आपलं सहनन हीन आहे. म्हणून आपल्याला काय करायचं मग, त्याच्यामध्ये औषध गोळ्या भरल्यावर हाडाची शक्ती वाढत नाही. कशाने वाढती? पुण्य परिणामाने संक्रमण होत असतं पापाचं. मग ते असे अनेक जण आहेत की जे तुमचं प्लॅस्टर करतात किंवा ऑपरेशन करतात. मग तिथं ते ॲक्च्युली प्लॅस्टर केल्यावर लय तर 1.5 महिन्यांनी हाड भरून येत असतं. पण अनेकांचा असं उदय असतो की
वर्ष झालं 2 वर्ष झालं आता अनेकांचं बघितलं आम्ही की त्यांना हात हलवायला येत नाही किंवा त्याच्यानी काम करायला येत नाही, असं ते अजून भरून येईना जखम. म्हणजे शक्ती भरायला पण पुण्य पाहिजे, शरीराचं रूप तसं व्हायला किंवा त्या प्रकारे निरोगी बनायला म्हणून आपलं पुण्य कमी पडतंय. म्हणून कुठं धडपड करू नका, ध्यान करा तर शरीराची आत्म्याची शक्ती वाढली की सगळं शरीर सुद्धा आपल्याला काम करायला मदत करतं. मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय सांगते तो, बदाम खावा, तूप खावा, गोड खावा, औषध गोळ्या खावा म्हणजे तुमची शक्ती वाढेल. सांगा बदामात किती पुण्य, त्या साखरेत तुपात किती पुण्य, म्हणून तुमचं ते शक्ती वाढणार. मग त्यांनी म्हणले न त्या बदामाने शरीराची शक्ती वाढती ना आत्म्याची शक्ती वाढती, कशाचीच नाही. मग त्याच्यानी वाढती हा भाव आहे तुमचा, म्हणून तुम्ही त्या परिणामांनी शक्तिशाली झालाय. मग त्या रस्त्यावर बसणाऱ्या पोरांकडे काय बदाम खायला मिळतात का हो त्यांना? कसे असतात पोरं ते एकदम दणकण, आणि आपल्याकडचे खाऊन पिऊन सुद्धा खाल्ला पिला का नाही असं असते. म्हणजे किती दिवसाचा उपाशी असं वाटावं मुलाकडे बघितल्यावर. मग तिथं म्हटलं म्हणून की कुठल्या पदार्थामध्ये शक्ती नाही आहे तर परिणामांमध्ये शक्ती आहे, तेच तुम्हाला निरोगी बनवणार, तेच तुम्हाला बळकट बनवणार आहे. जसं की या मुनिराजांचं तर आता प्रत्येक दीक्षितांचं असं आलं ना, परवा एकदा वर्णन आपण बघितलं होतं की मॅक्झिमम दीक्षित झालेले जे जस्ट दीक्षित झालेले असतील ना, कोण पण असतील, स्त्री पुरुष काय म्हणायचं, आरिका मुनिराज वगैरे कोण पण, आत्ता दीक्षा घेतली असेल तर त्यांच्या पूर्वकर्मांच्या उदय असं संयमाचं महात्म्य असतं की लगेच उदय यायला सुरुवात होतात. आणि असे तीव्र उदय असतात की दीक्षा झाल्या झाल्या अनेकांना अनेक वेळा अंतराळ येतात आल्या. बघितलं असं अनेकांचं की आत्ता दीक्षा झाली तर सलग सारखं अंतराळ यायचे. आम्हाला पण असं झालं पूर्व त्यांच्या दीक्षित अवस्थेमध्ये थोड्या दिवसांनंतर सारखं अंतराळ यायची. काय ना काय कारण व्हायचं आणि सारखं अनेकांचं बघितलं, अनेकांचं ते तर ते शेवटी काय म्हणायचं, एक ज्ञान ध्यान संयम ह्याचं फळस्वरूप म्हणून असेल उदय तसा की निर्जरा होत असती किंवा तुमची शक्ती पडताळायची असते त्याच्याद्वारे बहुतेक कर्मांना राहते की नाही हे घट्ट. म्हणजे जर अंतराळ लागल्यावर आज अंतराळ आली तर उद्याच जेवण, ते पण किती मिळेल त्याच्यात, परत अंतराळ आली तर परत जेवण नंतरच, असं शक्ती बिल्ट होत जाते. हो, तुम्हाला वाटतं खाल्ल्याने शक्ती तयार होती म्हणून शरीरात, खाल्ल्याने नाही होत, उलट उपवासाने जे शरीर बळकट होत आहे ना ते तुम्हाला साधनेसाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणजे जेव्हा मरताना खाऊन खाऊन मरणार का सांगा तुम्ही, मरताना कसं मरायचं, न खाता मरायचं का, उपाशी मरायचं. म्हणजे संलेखना साधायची तर अन्न पाण्याचा त्याग होत जातो ना नंतर नंतर. मग आपले भाव त्या अन्न पाण्यातच असतील, त्याच्यानी मला शक्ती आहे, त्याच्यानी मला शक्ती आहे, मरताना काय करणार हो. म्हणूनच म्हणायचंय अन्नानी मला शक्ती आहे हे भाव तोडायला पाहिजेत. खाणार आहे की तुम्ही, नाही खाणार असं नाही आहे. शक्ती माझ्यात आहे, त्या अन्नात नाही आहे, हे संस्कार आत्ता करायला पाहिजेत. भलेही खाताय तुम्ही तरी सुद्धा हे खाण्याने मला माझं बळ नाही आहे, माझं बळ तर माझ्यामध्ये सुरक्षित आहे, ते आंतरिक बळ जास्त आहे. म्हणजे म्हणून तुम्ही खाता पिताय ना तरी पण भावना ही ठेवा की खाल्ल्याने माझ्या शरीरात बळ नाही आहे. आपल्याला लगेच एक आसन केलं की काय होतं हो, दुसऱ्या दिवशी सकाळी कळायला पाहिजे तुमचं काल एक आसन होतं का, उपवास होतं का, असं चेहऱ्यावरनं लगेच. नाहीतर स्वतः आपण तसं एक्सप्रेस करतो म्हणा, नाहीतर 10 जणांना पकडून सांगतो आज माझा उपवास आहे बरं का. का बरं, कोणासाठी उपवास केला तुम्ही. म्हणजे
शक्ती त्याच्यात गेली आहे हा भाव असतो ना तुमचा. उलट शक्ती त्याच्याने किती तयार होती हे आम्हाला कळतंय बरं का आता. म्हणजे आम्ही पण असंच केलं, आधी खाऊन 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 शक्ती वाढवायचा प्रयत्न केलाय, पण कधी शक्ती आली नाही अंगात. खाल्लेलं कुठं जायचं हे पण कळायचं नाही. आणि आता खाल्लं पिलं असू दे नसू दे असं वाटत नाही की आपल्याला काही शक्तिहीनता आली आहे वगैरे. म्हणजे म्हणायचं शेवटी की या मुनींना हे सांगत होते मी की त्यांना जेव्हा प्राथमिक दशेमध्ये जेव्हा जस्ट दीक्षा झाली आहे तर अनेक वेळा अंतराय आल्या. सांगा शरीरात किती बळ राहिलेलं असणार, कारण आधी तर एकासनाची प्रॅक्टिस नसती आधी दीक्षेच्या आधी. आता दीक्षा घेतल्यापासून पहिला उपवास आणि नंतर एकासनं आयुष्यभर, आणि मग त्यात पण अंतराय म्हटल्यावर शरीर कृश होत जातं पहिलाच. आणि मग शक्ती कुठून आली हो इतकं बळ, गरिमा वृद्धी प्रगट व्हायसारखं कशात आली बळ शक्ती ती? मग परिणामातून शक्ती आली आहे ना ती. त्यामुळं तिथं तो भावच नाही आहे त्यांच्यामध्ये की मी आहार घेतल्याने तंदुरुस्त राहीन किंवा मला त्याच्यातून काहीतरी बळ मिळेल. मग ही त्यांची भावना नाही आहे तर आपली का तशी भावना? म्हणून आपल्या भावना सुधारा तर आपल्याला सुद्धा शक्ती सहज प्रगट होणार नाही असं नाही आहे. गरिमा वृद्धी नाही झाली तरी सुद्धा शक्ती अशी तर तयार होईल की ॲटलिस्ट साधनेपर्यंत शेवटच्या समाधीपर्यंत नेऊ शकतेल आपल्याला. आणि जर शेवट आपल्याला आनंदाने साधायचं आहे ना तर हीच प्रोसिजर आहे. खात खात कोणी सुखाने मरू शकत नाही. इथं होऊन जाऊ दे ना, त्याच्याकडे कुठं बघायचं आहे आपल्याला. कोणाचं शरीर छान राहतंय म्हणून किंवा छान असणाऱ्याचं मरण छान होतंय कशावरून आहे? शरीरावर थोडी ना समाधी मरण आहे. चांगलं शरीर असणाऱ्याला उलट जास्त विकल्प होतात मग की काय म्हणायचं, शरीर सुरकुतायला लागलं काय, ते हाडं आणि पिंजर एक झालं काय, हाडं आणि काय म्हणायचं हाडाचा सापळा दिसायला लागलं असं वगैरे त्याला भावना राहील मग, ज्याचं शरीरात उपयोग अडकलेला असेल. आणि त्याची निमाने असंलग्नच होणार, कारण मरताना सगळं उपयोग शरीरात राहणार. म्हणून म्हटलं की आपले भाव असे ठेवा की जेणेकरून मरताना सुद्धा दुःख होणार नाही. आपला उपयोग अडकलेला असतो ना परिग्रहामध्ये वगैरे, शरीरामध्ये किंवा परिजनांमध्ये, म्हणून पण आपल्याला आपली शक्ती घालवतो आपण त्याच्यामध्ये. मग त्यासाठी एक उदाहरण काय सांगितलं की एक सेठजी होते श्रुती, आणि त्याला 3 मुलं आणि 1 मुलगा होता, आणि त्यांची भरपूर संपत्ती होती, असं सगळं सुखी कुटुंब होतं. सगळ्यांची लग्न झाली होती, 3 मुलांची, त्या मुलीची सगळ्यांची लग्न झाली होती, आणि भरपूर पैसा होता जवळ. तर त्यांचं आयुष्य संपत आलं होतं, आणि एक दिवस त्यांना संपलं आयुष्य त्यांचं, ते मेले. आणि मेल्यावर त्यांची आता अंत्ययात्रा न्यायची होती. म्हटल्यावर सगळ्यांना बोलवलं होतं, त्या 3 मुलं, त्यांची फॅमिली आणि मुलगी तिची फॅमिली, सगळ्यांना जरा शॉक बसला होता की लवकर झालं असं त्यांचं मरण. म्हणून मग ती मुलगी पण दुःखी होती फार. मग आता जस्ट अर्थी उचलणार अंत्यक्रियेसाठी नेण्यासाठी म्हणून, तर त्यावेळेस एक मनुष्य आला घरी, आणि तो म्हटला की मी ही अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. मग सगळेजण एकदम शॉक झाले ना, काय असं, कोण आहे हा आणि का असं बोलतोय. मग त्या मुलांना बोलवलं आणि विचारलं त्यांना की, त्या मुलांनी विचारलं त्या मनुष्याला, तुम्ही कोण आहे आणि तुम्ही का आम्हाला असा अडथळा करताय. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलांनी माझ्याकडून 25 लाख रुपये घेतले होते, ते मला परत केल्याशिवाय मी अर्थी उचलू देणार नाही. आता 3 मुलं समोर आलेली मागं सरकली. का बरं? पैसे द्यायला पाहिजेत ना. आणि मग ते पहिल्या मुलाला विचारलं, दुसऱ्याला, तिसऱ्याला विचारलं, म्हणले की पैसे टाका, आणि कोण देणार मला माझे पैसे, त्यांनी माझ्याकडनं कर्ज घेतला होता आणि ते तर गेले, आता माझं कर्ज मला परत पाहिजे, तर कर्ज द्या, मला हातात पैसा द्या, मी तुम्हाला अडवणार नाही. आणि मग ते 3 मुलं म्हणले, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्हाला काय ह्याचा व्यवहार माहीत नाही, आणि आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही कुठले पैसे देणार तुला. ते 3 पण मुलं एकमेकांकडे बघू लागले, आणि त्यांची एकांची पण तयारी नव्हती. आणि तो मनुष्य म्हणला, तुम्ही पैसा दिल्याशिवाय मी अर्थी उचलणारच नाही. मग हे सगळा गोंधळ चालू असताना मुलगी आत होती, आणि तिला कळलं की ती रडत होती ना, बाहेर आली आणि म्हणली, काय चाललंय नक्की, तर काय झालं, कोण आहे हा मनुष्य, का अडवतो. मग त्यांनाच विचारलं तिने, काय झालं तुमचं, काय प्रॉब्लेम आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं, माझ्याबरोबर काम करत असताना तुमच्या वडिलांनी माझ्याकडून
एवढे पैसे घेतले होते ते मला परत द्या, मी तुम्हाला अडवणार नाही. मग त्यावेळेस तिला सुचेना की काय कंडिशन चालू आहे आणि हा मनुष्य येऊन असं काय करतोय. म्हटल्यावर तिला काय बिथरल्यासारखं झालं. एकतर तिला मोही होती वडिलांविषयी ती खूप, आणि त्यामुळे तिला आवरता येईना आपलं रुदन. तिने काय केलं, लगेच आपल्या कानातले काढले, गळ्यातली चेन काढली आणि त्यांच्या हातावर ठेवली आणि म्हणले, हे मोडा, ह्याचे पैसे काय येतील ते तुम्ही घ्या. मला माहीत आहे तुमचे पैसे ह्याच्यातून फिटणार नाही आहेत, काय 25 लाख रुपयाचं हे नाही आहे, पण आत्ता माझ्याजवळ एवढंच आहे, मी परत तुम्हाला तुमचे पैसे परत करीन, पण आत्ताची ही कंडिशन तरी निभावू दे, म्हणजे आता तुम्ही या कार्याला अडथळा करू नका. आणि मग तिने एवढं सांगितलं की तो मनुष्य हसू लागला. तो म्हणला, मी खरा वारसदार शोधत होतो. का तर तुमच्या वडिलांनी माझ्याकडं 25 लाख रुपये ठेवले होते आणि सांगितलं होतं की माझ्या खऱ्या वारसदाराला तुम्ही हे हँडओव्हर करा जेव्हा कधी वेळ येईल. आता 3 पोरं मागं सरकली होती ना, पुढं आली ती, कोणाला देणार पण. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला काय दुसरं वेच नव्हता, कुठून समजणार की कोण तुमच्या चौघांपैकी कोण खरं आहे, मला कसं कळणार कोणाच्या हातामध्ये देण्या योग्य आहे ते, अधिकारी कोण आहे. वडिलांनी फक्त मला एवढंच सांगितलं होतं की योग्य अधिकारी मिळाला की तू त्याला हे सोपव, पण मला परीक्षा करायला काय चान्स होता, कसं करणार मी. त्यामुळं मला हीच कंडिशन योग्य वाटली आणि हेच स्टाईल योग्य वाटलं, म्हणून मी ही परीक्षा केली आणि त्यामध्ये तू एकटीच पास झालीस. आणि किती पैसे मिळाले, 25 लाख रुपये. आणि मग त्यावेळेस त्यांनी ती अंत्ययात्रा पुढं ढकलली. कशासाठी सांगत होते, अधिकारी म्हणजे आपला जर मोह अडकला त्या धनामध्ये, त्या वैभवामध्ये, त्या परिजनांमध्ये, तर आपली सल्लेखना अशी आपली शक्ती सगळ्यामध्ये घालवतोय आपण, हे कळत नाही. जेवढ्या कशामध्ये तुमचा मोह अडकणार ना, तेवढ्या रूपाने आपली शक्ती वाया जाणार आहे. आणि तेच इथं निर्मोह झालेत ना मुनिराज, इतकी शक्ती तयार झाली ना, सगळ्यातनं विचार काढून घेतला आहे. आता कोण, माझं घर नाही, माझं शरीर नाही, माझा पैसा नाही, माझं वैभव नाही, काय नाही आहे म्हटल्यावर सगळी शक्ती स्वतःसाठी वापरायला लागले. आणि आपण जितक्या जणांमध्ये, जितक्या वस्तूंमध्ये घालवतोय ना, सगळ्याचं केअर करत बसा, सगळ्याची काहीतरी काय म्हणायचं, आणा जोडा ठेवा पुसा धुवा, सगळ्यामध्ये आपला विचार घालवतोय ना, त्या ज्ञानाच्या बळाने जास्त तुम्ही दुर्बल होता त्यात घालवल्यामुळं. आणि तेच सांगितलं, मुनींना निष्परिग्रही आहेत, त्यामुळं सगळी शक्ती स्वतःसाठी वापरतात, स्वतःलाच भोगतात, त्यामुळं अजून ते जास्त शक्तिमान होतात. म्हणून बघा ना, स्वतःसाठी जगून एकदा, तर आपल्याला पण अशी शक्ती सहज प्रगट होणार. आपली विशुद्धी वाढवा, तर त्याच्याद्वारेच कार्याची सफलता आहे. ओम जाणा. हा मी आत्मा शरीरावर जगणारा नाहीच. शरीराचे बल म्हणजे माझे बल नाहीच अनुभवा. शरीर कृश झाले, रोगी झाले, शक्तिहीन झाले तरी सुद्धा हा मी आत्मा अनंत बलवाला आहे. आत्म्याला रोग नाहीच. आत्म्याला दुःख पीडा नाहीच. अनुभवा, स्वतःची शक्ती अनुभवा. या अनंत शक्तीला अन्न पाण्याची, परद्रव्याची, औषधांची गरज नाहीच. जडावर जगणारा नाही मी. चेतन आत्मा आहे, स्वाधीन आहे, शक्तिमान आहे. अनंत बलसंपन्नोऽहम्.
अशरीरी स्वरूपोऽहम्। ओम विसर्जन।